मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार? कधी या तिसऱ्या हप्त्याचे पैसे बँकेमध्ये जमा होणार? हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व महिलांना पडलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेबाबत महत्त्वाची घोषणा देखील केलेली आहे. तिसऱ्या टप्प्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तसंच त्यांनी महिलांना आवाहन देखील केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबतचा तिसरा हप्ता कधी मिळणार असा देखील मुख्यमंत्र्यांनी या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्या अगोदर छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान. म्हणाले, माझ्या बहिणींना राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हजारो महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता आता त्या देखील करताना दिसत आहेत. त्यातच KYC देखील बंधनकारक केलेली आहे. म्हणजेच इतर महिलांचे पैसे जमा झालेले पाहून उरलेल्या महिलांनी देखील अर्ज केलेला आहे असं मुख्यमंत्र्यांचं विधान आहे. तर ज्या महिलांना अद्यापही 1ही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना 3000 रुपये मिळणार की 4500 रुपये हा संभ्रम आहे. चला पाहू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे आता KYC साठी महिलांची बँकांबाहेर रांग लागताना दिसत आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ज्या लोकांचं KYC झालेलं आहे अशाच लोकांच्या म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तुमचे जर आधार बँकेशी लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या. तसेच तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते देखील करून घ्या. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होताच तुम्हाला त्वरित मेसेज मिळेल. पहिली तर लाडकी बहीण योजनेबाबतची मुदत जुलैपर्यंतच होते, परंतु काही महिलांचे फॉर्म भरावायचे राहिल्याने ते 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. नंतर देखील काही महिलांचे फॉर्म भरावायचे राहिल्याने ते आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेले आहे. म्हणजेच काही महिलांना विश्वास नव्हता की याचे पैसे मिळतील की नाही, परंतु इतर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने उरलेल्या महिलांनी देखील आता फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. तर लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यापूर्वी जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे हजारो महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता आता त्या महिला देखील अर्ज करताना दिसत आहेत. म्हणजेच काही महिलांनी अर्ज केला नव्हता ते इतर महिलांच्या खात्यात पैसे येताच त्यांनी अर्ज करायला सुरुवात केली. त्यातच KYC देखील बंधनकारक केलेली आहे. त्याच माध्यमातून पैसे जलद गतीने येत आहेत. त्यामुळे बँकांबाहेर महिलांची KYC साठी गर्दी होताना देखील दिसत आहे. तर ज्या महिलांची KYC झालेली नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यावर जाऊन किंवा बँकेत जाऊन KYC करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. KYC म्हणजे काय तर नो युअर कस्टमर, म्हणजेच तुमचा जो कस्टमर आहे तो तुम्ही ओळखायचा आहे. म्हणजेच जर बँकेमध्ये जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर त्या बँक धारकांना कसं कळणार की तुम्ही अवेलेबल आहात किंवा तुम्ही या ठिकाणी राहताय किंवा तुम्ही जिवंत आहात. म्हणून ते KYC करणं, तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये देऊन त्याची प्रोसेस करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला तिथे अंगठा किंवा सही देखील करावी लागणार आहे. तर मंडळी, KYC करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही बँकेमध्ये जाऊन झटपट करू शकता. तर ज्या महिलांची KYC झालेली आहे त्यांनाच पटकन पैसे आलेले आहेत, परंतु ज्या महिलांची KYC नव्हती त्यांचा देखील गोंधळ झालेला पाहायला मिळतो. म्हणजे त्यांचेच पैसे अडकलेले आहेत. त्यांनी KYC करणे गरजेचं आहे, तेव्हाच त्यांचे पैसे बँकेमध्ये जमा होतील. तर काही महिलांनी आता उशिरा KYC केलेले आहे, परंतु त्यांचे पैसे अद्याप आलेले नाहीत. कारण हे पैसे सबमिट करण्यासाठी सरकारमार्फत काही समित्या नेमलेल्या आहेत. तर त्या समित्या ठरवणार आहेत की यांना पैसे किती द्यायचे आणि कधी वाटप करायचे ते. तसेच काही महिलांनी फक्त आधार कार्ड सीडिंग केलेलं आहे. तर आधार कार्ड सीडिंग बरोबरच तुमचं KYC देखील बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. आधार कार्ड जरी लिंक असले तरी देखील KYC गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुमचे बँक खाते न देता किंवा बँक अकाउंट किंवा फोन नंबर दिला तर तुमचे पैसे येतील असं नाही. तर तुम्हाला डायरेक्ट DBT मार्फत पैसे येत असल्याने आधार कार्ड
सबमिट करणं गरजेचं आहे बँकेला. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आधार कार्डद्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजेच आधार कार्ड तुमचं ज्या बँकेशी लिंक असेल त्या बँकामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आणि त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर देखील रजिस्टर असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला मेसेज येऊ शकतो. या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याची KYC करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचे वृत्त मी बघितलेलं आहे. माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढे असं देखील म्हणतात की तुमचा हा भाऊ या योजनेमध्ये व्यक्तिशः देखरेख करतोय, काळजी करू नका, तुम्हाला तुमचे पैसे नक्की मिळतील. तर पहा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या बहिणी बँक खातं लिंक होण्यासाठी आधार कार्डशी रात्रंदिवस बँकांपुढे रांगा लावून उभ्या आहेत. तर त्यांनी काळजी करू नये. तुम्हाला जरी उशीर झाला बँक लिंक करण्यासाठी तरी तुम्हाला तुमचे पैसे, तुमचे फॉर्म मंजूर असल्यास किंवा तुम्ही पात्र असल्यास तुम्हा सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचा भाऊ याच्यामध्ये स्वतः लक्ष घालत आहे असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात ज्या पात्र भगिनी आहेत किंवा ज्यांचा अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे 100% येणार आहेत. तर ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता त्या महिलांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत, परंतु ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांच्या खात्यावर मात्र लगेच पैसे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं हेच कारण आहे की तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर होत आहे. तुम्ही जरी लेट आता आधार कार्ड सीडिंग किंवा KYC जरी आता केलेली असेल तरी काळजी करू नका, तुमचे पैसे तुमच्या अर्जाची परत छाननी करताच तुमचे जर अर्ज मंजूर झाले तर तुम्हाला ते नक्कीच मिळतील. याबाबत समिती देखील अर्जांची छाननी करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तसंच काही महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की मी अगोदर फॉर्म भरून देखील मला पैसे आले नाही आणि माझ्या नातेवाईकातल्या कोणी जर उशिरा फॉर्म भरला तर तिला पैसे आलेले आहेत. तर हाच प्रॉब्लेम आहे की तुमचे आधार कार्ड जर नसेल लिंक बँकेशी तर हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे होऊ शकतो. तसेच काही महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांचे बँकांमार्फत देखील काही पैसे चार्जेसच्या नावाखाली कट झालेले आहेत. तर याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतलेली आहे की त्यांनी वरूनच सांगितलेलं आहे RBI मार्फत बँकांना की आता कोणत्याही बहिणीच्या बँक खात्यावरून पैसे कोणत्याही स्कीमच्या नावाखाली कट केले जाणार नाही किंवा जरी कट केलेले असतील तर त्या बहिणीला ते पैसे परत मिळतील. तसेच प्रत्येक फॉर्म भरलेल्या बहिणीने आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे. कारण आपण फॉर्म भरून जातो आणि स्टेटस चेक करत नाही. कारण ज्या बहिणींचे जे फॉर्म आहेत ते मंजूर झालेले आहेत किंवा ॲप्रूव्ड असं स्टेटस दाखवत आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. कारण काही महिला अपात्र देखील ठरलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना माहीत नाही की आपले फॉर्म पात्र आहे आपण की अपात्र आहोत. त्याच्यामुळे अपात्र महिलांना फॉर्मचे पैसे किंवा या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं जे फॉर्मचं स्टेटस आहे ते चेक करणं गरजेचं आहे. हां, परंतु ज्यांचे स्टेटस अप्रूव्ह किंवा मंजूर असं दाखवत असेल त्या भगिनींना 100% सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत पैसे हे मिळणार आहेत. तसेच बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की बँकेमध्ये तर पैसे त्यांच्या जमा झालेले आहेत या लाडकी बहीण योजनेचे, परंतु त्यांना अद्याप मेसेज आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं बँकेत जाऊन एकदा पासबुक घेऊन प्रिंट मारून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत की नाही. तुमचा जर मोबाईल नंबर बँकेत लिंक नसेल तर कदाचित मेसेज येत नाही बँकेमार्फत किंवा काही प्रॉब्लेममुळे टेक्निकल इश्यूमुळे देखील मेसेज येत नाही. त्यामुळे तुम्ही जर बँकेत जाऊन चेक केलं तर तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर होईल. काही महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांना मेसेज आलेला नाही, परंतु त्यांनी स्वतः बँकेत जाऊन चेक केले तेव्हा त्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही परत एकदा बँकेत जाऊन खात्री करा. तर ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत त्या बहिणींना सप्टेंबर एंडपर्यंत पैसे जमा होणार आहेत. कदाचित 26 सप्टेंबरपासूनच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता किंवा तिसरा टप्पा सुरू होण्यास सुरुवात होणार आहे. कदाचित होऊ शकतो असं मी म्हणते 26 सप्टेंबरच्या पुढे. मुख्यमंत्र्यांनी तसेच आपल्या आदिती तटकरेंनी देखील सांगितलं आहे की 26 सप्टेंबरपासून पैसे मिळण्यास सुरुवात होईल, तिसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या एंडपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळतील असं वाटत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेबाबतचे इतर अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसाच व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटद्वारे सांगा. तसे तुमच्या काही
इश्यू असतील किंवा काही शंका असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.